हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मी खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते. हा खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकलीच नाही. म्हणजे खूप दिवस म्हणजे 10 दिवस नाही 5-7 दिवस झाले असेल टाकलेलं नाही ब्लॉग वगैरे. बनवून तर खूप ठेवलेले आहेत पण ते एडिट करायचे आहेत आणि टाकायचे आहेत फक्त. झालं असं की गावाहून आल्याच्या नंतर मी आजारी पडले आणि कमीत कमी 5-7 दिवस मी आजारीच होते. 3 दिवस माझा आवाजच निघत नव्हता. आता तरी आवाज वगैरे निघतोय आणि 3 दिवस काम वगैरे काहीच नाही. तर आम्ही बाहेर चाललोय. तर बाहेर कुठे चाललोय तर आज 3 जुलै आहे. आरोहीचा बर्थडे आहे आज. तर ती बोलत होती घरीच करायचं पण पाऊस वगैरे चालू म्हटलं कोणी येणार नाही काय नाही. त्याच्यामुळे एवढं या वर्षीचा बर्थडे आम्ही म्हटलं नाही करायचा. तर आता पुढच्या वर्षीचा बर्थडे म्हटलं करूया. तर करू म्हटलं मोठा करूया पुढच्या वर्षी. आता आम्ही चाललोय हॉटेलमध्ये जेवायला. हे बोलत होते दुसरीकडे जाऊया पण आम्ही बोलले नाही रिलॅक्समध्येच जायचं. कारण खूप दिवस झाले आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलेलोच नाही. म्हणजे गावी गेल्यावर वगैरे गेलेलो पण इथं मुंबईमध्ये जवळजवळ 4 महिने झाला मी हॉटेलमध्ये बिलकुल जेवायला गेलेलो नाही. तन्मय इकडे बसलाय, आरोही हे बघा इकडे आणि हे इकडे बसले, तनिष्का तिकडे बसले, तन्मय इकडे बसलाय. तर चाललोय आणि बाहेर जोरात असा पाऊस चालू होता इतक्या वेळ पण आता थोडासा कमी झाला आणि भुरभुर चालू आहे. खूप जोरात पाऊस चालू होता. तर बघू शकता रस्ते वगैरे सगळे ओले झालेले आणि छान वाटते. लाईटी परत अंधारात असं रस्ते ओले झालेले त्याच्यातून जायला भारी वाटतं जरा. तन्मय तनिष्का ट्युशनला गेले होते तर फिरायला जायचं होतं पण हे उशिरा आले त्याच्यामुळे ते राहून गेलं. म्हटलं चला आता जेवायला जाऊया त्याच्यानंतर बघू. घेऊन गेले असंच तर नुसतं गाडीतून फिरवायला पावसात काय करतात काय माहित बघू. तर हा जो शर्ट आहे ना मी हा घेतलेला बलायच्या दुकानातून हा वाला. तर छान आहे कपडा वगैरे मस्त भेटला मला म्हणून मी घेतलेला. काय मग बर्थडे कसा झाला? काय काय केलं आज? स्कूलमध्ये गेले, स्कूलमध्ये वाटलं. काय वाटलं? चॉकलेट वाटलं. मग केक नुसतंच वाटलं. स्कूलमध्ये एवढे मोठे चॉकलेट घेऊन गेलेली स्कूलमध्ये मग वाटले वगैरे चॉकलेट आणि ट्युशन मध्ये पण वाटले. तर नंतर मला पण दिलं, तन्मयला, आरोही, तनिष्काला वगैरे सगळ्यांना. फक्त पप्पाला दिलं नाही. दिलं का? पप्पाला पण दिलं. ते आता बघा एवढा पाऊस चालू आहे आणि आम्हाला कुर्ल्याला जायचंय. कुर्ल्याचं जे डुलक्स हॉटेल आहे ना तिकडे. कारण काय माहिती आम्हाला तिथेच जायला आवडतं. मागच्या वेळी आम्ही गेलेलो बबलू वगैरे आलता तेव्हा आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलेलो पण मला तिथलं काही जेवण आवडलंच नाही. फक्त डिलक्सच जेवण आवडतं म्हणून आम्ही डिलक्समध्येच जातो. हे जात असतील कुठं कुठं पण आम्ही मुलं डिलक्समध्येच बस. आपलं बरं आहे बर्थडे गर्ल. हे बघा पाऊस 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 पाऊस. चुकदर साहेब इकडे कसलं भारी दिसायला लाईटी लाईटी. आणि इथून पुढे सिरियसली डेली रुटीनचे ब्लॉग उद्यापासून कंटिन्यू रोज येणार. इतके दिवस नाही आले. झालं असं की एडिटिंग वगैरे ब्लॉग तर इतके बनवून ठेवलेले आहेत नाही असं नाही पण तेच ब्लॉग मी आता हळूहळू टाकणार आहे. जवळजवळ 7-8 तरी असतील ते ब्लॉग टाकणार आहे आणि रोज टाकणार आहे इथून पुढे रोज डेली न चुकता. इतके दिवस नाही टाकले तर आता वाटतं का नाही म्हणजे आजारी होते त्यामुळे नाही टाकले पण ठीक आहे आता इथून पुढे टाकले. तो किती पाणी जमा झालंय बघा गाड्या पाण्यातून चालल्या. हे बघा किती पाणी जमा झालंय. आम्ही गावी जायचं असेल ना तर इकडे हे एसटी स्टँड आहे तर इकडूनच जातोय कुर्ल्यावरून. ह्याच साईडला कुठेतरी ह्या साईडला गेल्यावर आतमध्ये गेल्यावर आहे. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला जाऊया आता हॉटेलमध्ये. ठीक आहे.
तर आम्ही पोहोचलोत डुलक्स मध्ये. कुठे आहे तर इकडे पाठी आहे. हा इकडे पण डुलक्स आहे आणि इकडे पण डुलक्स आहे. पाऊस आहे तर आता पार्किंग है क्या? पार्किंग पार्किंग उस साइड में उधर लगा जो सिग्नल लगा. तुम्हाला फिरून येणार तुम्ही. तर चला आम्ही आता उतरतो कारण पाऊस आहे बाहेर आणि आता ब्लॉग डायरेक्ट आतमध्ये गेल्यावर बनवते. ठीक आहे छत्री नको घेऊन जा. चला तर आता आम्ही आलो हॉटेलमध्ये. आतमध्ये आले मीटिंग होतं पण थोडा 5-10 मिनटं थांबलो बाहेर त्याच्यानंतर आतमध्ये आलो. तर हे इकडे ऑर्डर देत आहेत. हे तनिष्का आरोही तन्मय हे इकडे बसलेले साईडला आणि हॉटेल तुम्ही बघू शकता. आता ऑर्डर दिली चिकन पकोडा. गेल्या वेळी घेतलेलं नाही का? चिकन हरियाली काय काय बटर चिकन बघूया. हा बेटा ते तिखट थोडी असणार. तिखट थोडी असणार. काय बोललीस? आमचे चिकन पकोडा आलेला आहे तर आम्ही ते खाऊ. काय प्लेट दे. चला या मग जेवायला. आता आम्ही खातो सगळ्यात पहिलं पकोडा. खातात ना गरम आहे. बस गरम है. बनाओ. चिकन कस्तुरी मागवल्या मी आणि रोट्या आणि अजून एक प्लेट हे काय बोलतात पकोडे. तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि हे क्लीन करायचं राहिलं तर सगळं झालं. तर आम्ही आता दिली आहे आईस्क्रीमची ऑर्डर. आईस्क्रीममध्ये हे यांना मला आणि तन्मयला रबडी सांगितले आणि तनिष्काला आणि आरोहीला कॅरमल कस्टर्ड सांगितलं. तर दिली ऑर्डर आता येईल आणि हे क्लीन झालं त्यानंतर. ठीक आहे चला आता आईस्क्रीम मला
काय कोणाला द्यायचं आहे? आईस्क्रीम आलेलं आहे आमचं. हे आहे रबडी. मला दे ना माझी. एक तन्मयचं, एक माझं आणि एक त्यांचं. ह्या दोघींना कॅरमेल कस्टर्ड खायचं होतं. चलो मला बुट्टी आहे. आता 9 लागला. नाकाला तुझं लागलं.
तर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि निघालो होतो आम्ही. तर आम्ही आता सध्या कुठं येतो, बांद्राला आलो. यांचं काहीतरी काम आहे, म्हणजे कोणाला तरी भेटायचं, त्याच्यामुळे यांना ते बघा बांद्राला आलो. पाऊस नाही सध्या, पाऊस उघडलाय, बिलकुल पाऊस नाही. मग तरी भुरभुर होते, आता भुरभुर पण नाही, थांबलाय पाऊस, निवांत झालाय आता जरा पाऊस. बांद्रेला आलोय, बांद्रा मस्त वाटत, बांद्रा एरिया हे बघा छान वाटत. Haila ऐसे 700 इधर 500 ती 700 होती आणि 500 ही 700 आहे का? 200 700 कोणची ग? ही बघ इथे त्याची पाण्याची गाडी. बँड्राला आलं ना की भारी वाटतं, असं म्हणजे एरिया पॉश आहे एकदम बँड्राचा, त्याच्यामुळे छान वाटतं बँड्राला आलं की. मुंबई घरी आता गेलं ना झोपायचंय मस्त. आज काय स्वयंपाक वगैरे करायचं नव्हतं, आता मस्त गेले की झोपायचं. हातरून वगैरे सगळं टाकून आलो, तनिष्काने हातरून पण टाकले. घरी गेलं की चेंज करायचं आणि झोपायचं, एवढंच काम आहे. फक्त थोडंसं किचनचं काम आहे माझं, म्हणजे 4-5 भांडे असतील, ते फटाफट धुते, झोपते. हे मातोश्री हा आहे ना, मातोश्रीचा बंगला. बघा ही मातोश्री म्हणजे उद्धव साहेबांचा बंगला, ही मातोश्री. कोणाचा? पोलीस होते ना. चला बाबा.